नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये. मित्रांनो, आपण म्हटल्याप्रमाणे अगोदर मी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी एका व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहे. आज आपण सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी कव्हर करणार आहे. शक्यतो या सप्टेंबर महिन्याचे 2 पार्ट होऊ शकतात, कारण का बऱ्याचशा महत्त्वाच्या घडामोडी आणि आपण संपूर्ण कव्हर केलं आहे. आता रिसेंटमध्ये ज्या एक्झाम चालू होत्या त्यांचं जर आपण ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की चालू घडामोडी हा फार डीपमध्ये विचारला जात आहे. ठीक आहे, आणि फॅक्ट डाटावरती ते जास्त भर देत आहे. नुकताच जो अर्थ आणि सांख्यिकीचा पेपर झाला त्यामध्ये ऑलमोस्ट 15 ते 20 क्वेश्चन हे चालू घडामोडीवरच होते. ठीक आहे, त्यामुळे हा गेम चेंजर विषय ठरणार आहे. सर्वांनी काय करायचं, अगोदर हा ऑगस्ट महिन्याचा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्यायचा. त्यानंतर आपण आता सप्टेंबर कव्हर करणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार असेल, महत्त्वाच्या योजना असेल, ज्या काही घडामोडी घडल्या ते आपण संपूर्ण यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, आणि या सप्टेंबर महिन्याचे 2 पार्ट होतील आणि 2-4 दिवसामध्ये लगेच मी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं सुद्धा देऊन टाकेल सर्व. ठीक आहे, आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. शक्यतो ज्यांना आवश्यक असेल त्यांनी रनिंगमध्ये नोट्स काढत चला. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर करणार आहे जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. ठीक आहे, चला सर्वात अगोदर आहे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार. आता या पुरस्काराची जर आपण हिस्ट्री बघितली तर या पुरस्कारावर अगोदर बऱ्याच वेळेस क्वेश्चन येऊन गेलाय. ठीक आहे, त्यामुळे हा पुरस्कार इथं महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी आपण काय करू, सर्व बॅकग्राऊंड सहित हे न्यूज ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आणि प्रश्न कसे विचारले जातात यावर आता सांगायची गरज नाही, तुम्ही सर्वांनी बघितले, तुम्हाला सर्वांना अनुभव आलेला याचा. ठीक आहे, चला आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करू. बघा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023. ठीक आहे, हा आता 23 मध्ये देण्यात गेलाय, पण हा कधीचा होता पुरस्कार, 2021चा होता. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. बघा ज्येष्ठ अभिनेत्री वाहिदा रहमान यांना 2021चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. ठीक आहे, आता इथं महत्त्वाचा मुद्दा, इथं तुम्हाला डायरेक्टली नाव विचारलं जाऊ शकतं, पुरस्कार हा कधीचा आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, आणि कोणाला देण्यात आलाय या टाईपचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी केली. आता ही डेट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. डेट व्यवस्थित लक्षात ठेवत चला, 26 सप्टेंबर. ठीक आहे, आता जो मागचा पेपर बघितला तुम्ही, यामध्ये बरेचसे क्वेश्चन हे डेटवर सुद्धा विचारले गेले आणि फॅक्ट डाटा सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे हा. ठीक आहे, ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, कोणता आहे, सर्वोच्च सन्मान आहे. आणि देव आनंद यांच्या जन्मशताब्दी दिनीनिमित्त हा जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आला. किती होता, 69वा. डेट महत्त्वाची आहे, घोषणा कधी करण्यात आली, 26 सप्टेंबर. आणि विजेते कोण आहे, वाहिदा रहमान. मुद्दा क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झाला असेल अशी आशा करतो. प्रश्न आला तर याबाहेर जाणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा जी निवड समिती होती, म्हणजे कोणत्या व्यक्तीला नामांकित करायचं, कोणत्या व्यक्तीचं हे नाव अनाऊन्स करायचं, त्या निवड समितीमध्ये बघा आशा पारेख, चिरंजीवी, परेश रावल, प्रसेनजीत चॅटर्जी आणि शेखर कपूर यांचा समावेश होता. ही यांच्या समितीने वाहिदा रहमान यांचं नामांकन केलेलं आहे. ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर हा पुरस्कार प्राप्त या 8व्या महिला ठरल्या आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं गेलं की वाहिदा रहमान ह्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या कितव्या महिला ठरलेल्या आहेत, तर कितव्या, 8व्या महिला. हा एक मुद्दा क्लिअर लक्षात ठेवत चला, इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कितव्या, 8व्या महिला. त्यानंतर अगोदरच्या ज्या महिला जर आपण बघितल्या तर देविका राणी असेल, ठीक आहे, रुबी मायर्स असेल, कानन देवी, दुर्गा खोटे, लता मंगेशकर, आशा भोसले आणि आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने अगोदर सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 8व्या महिला ठरलेल्या वाहिदा रहमान. क्लिअर, ओके. नेक्स्ट बघा, थोडंसं आपण त्यांचं बॅकग्राऊंड बघितलंय. ठीक आहे, वाहिदा रहमान यांचं आता फोटोमध्ये बघितलं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते, आणि तुम्ही विसरणार तर नाहीच म्हणत आहे. ठीक आहे, बघा यांचा जर परिचय बघितला तर जन्म आहे बघा 3 फेब्रुवारी 1938 चेन्नई या ठिकाणी. इन केस थोडंसं डीपमध्ये प्रश्न केला तर त्यावरती असा प्रश्न बनू शकतो, त्यांचं जन्म ठिकाण वगैरे विचारलं जाऊ शकतंय. त्यानंतर पहिला चित्रपट होता त्यांचा रोजुलू मारई. ठीक आहे, आणि जयसहा हे तेलुगू चित्रपट आहे. नाव थोडं हार्ड आहे पण व्यवस्थित लक्षात ठेवत चला. त्यानंतर पहिला हिंदी चित्रपट CID 1956 साली. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, इयर सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांना मिळालेला पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचे. ज्या व्यक्ती चर्चेमध्ये असतात,
ठीक आहे, काही महत्त्वाच्या पदावरती असतात, काही त्यांना महत्त्वाचे सन्मान मिळालेले असतात, तशा व्यक्तीबद्दल त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. आता त्यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फर्स्टली लक्षात ठेवत चला, त्यांना पद्मश्री हा 1972 मध्ये मिळाला, त्यानंतर पद्मभूषण हा 2011 मध्ये, त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार बघा 1971 ला, फिल्मफेअर गाईड यासाठी 1965 मध्ये, त्यानंतर नीलकमल 1968. शक्यतो प्रश्न इथं येऊ शकतो, हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवत चला. ठीक आहे, पद्मश्री आणि पद्मभूषण, पद्मविभूषण नाही आणि भारतरत्न सुद्धा नाही, हे 2 पुरस्कार त्यांना मिळालेले इथे. बाकीचे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, भारतनाट्यम आणि या नृत्य प्रकारात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते भरतनाट्यम मध्ये, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, वाहिदा रहमान यांच्या संदर्भात. आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 90हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे, किती? 90हून अधिक, 90+. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. प्रश्न कसा येईल तुम्हाला की तो पुरस्कार त्यांना मिळाला, कधी मिळाला, विजेते कोण आहे, ठीक आहे, किंवा सहसा हे जोडा लावामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, त्यामुळे मुद्दा क्लिअर ठेवायचा. चला नेक्स्ट आहे उद्योगरत्न पुरस्कार. बघा, आपण स्टेप बाय स्टेप काही महत्त्वाचे पुरस्कार असेल, निर्देशांक असेल, त्यानंतर योजना वगैरे आपण सर्व कव्हर करणार आहे. आता एकंदरीत आपण पुरस्कार स्टार्ट केलेले, त्यामुळे जे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले सप्टेंबरमध्ये ते आपण क्लिअर करत चालू. ठीक आहे, हा, कोणाला काही प्रॉब्लेम नसेलच. हो, PDF बद्दल मी नंतर बोलेल. पहिले काय करा, तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित करून घ्यायचं आणि येणाऱ्या सर्व एक्झामसाठी, नगर परिषद असेल, तुमची ZP असेल, ठीक आहे, या एक्झामसाठी ते युजफुल आहे. बघा, उद्योगरत्न पुरस्कार 2023. बघा, उद्योग क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा पहिला पुरस्कार आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे, आणि पहिल्यांदा देण्यात येतोय, त्यामुळे हा फार महत्त्वाचा आहे. इथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहे. क्लिअर? बघा, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे, कारण का हा पहिल्यांदा देण्यात आलाय. आणि विजेते ठरलेले बघा, ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, ठीक आहे, यांनी उद्योगामध्ये भरीव कामगिरी केल्याने निमित्त यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता बघा, महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचवणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर हा पुरस्कार देण्यात येतो. तुम्हाला माहिती आहे, जे आपले उद्योजक आहे रतन टाटा, हे इंडियामध्ये सुद्धा आहे आणि विदेशामध्ये सुद्धा आहे त्यांची कंपनी, त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे आणि पहिल्यांदा देण्यात आला आहे, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि 2023 पासून महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. इथं तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की उद्योगरत्न पुरस्कार हा कोणत्या सरकारतर्फे दिला जातो किंवा कोणत्या राज्यातर्फे दिला जातो आणि कधीपासून सुरुवात करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे हा महाराष्ट्रातर्फे दिला जातो. ठीक आहे, आणि 2023 पासून सुरुवात करण्यात आली. क्लिअर? आणि या संदर्भात अजून एक 2-4 पुरस्कार देण्यात आले, ते म्हणजे उद्योग रोजगार मित्र या उपक्रमाची सुद्धा सुरुवात करण्यात आली, ते सुद्धा नाव व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामध्ये बघा, उद्योगरत्न आपण पाहिलं, त्यामध्ये विजेते आहे रतन टाटा. संबंधित उद्योग जर बघितलं तर टाटा समूह आहे. यामध्ये यांना 25 लाख रुपये सन्मान चिन्ह आणि मानपत्र. ठीक आहे, सन्मान चिन्ह आणि मानपत्र, आपल्याला माहिती कोणताही जर पुरस्कार असेल त्यामध्ये सन्मान चिन्ह आणि मानपत्र असतं, रक्कम ही मागं पुढे होऊ शकते. काही पुरस्कारामध्ये रक्कम दिली जात नाही, काही पुरस्कारामध्ये दिली जातात. इथं 25 लाख रुपये दिले जातात उद्योगरत्न या पुरस्कारासाठी. त्यानंतर उद्योग मित्र हा जो पुरस्कार आहे तो आदर पूनावाला यांना मिळालेला आहे, हे सुद्धा नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यांना 15 लाख रुपये प्लस सन्मान चिन्ह आणि मानपत्र हे कंपल्सरी असते, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि संबंधित उद्योग आपल्या सर्वांना माहिती आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ठीक आहे, आदर पूनावाला, हा एक नाव व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर उद्योगिनी हा जो पुरस्कार आहे हे गौरी किर्लोस्कर यांना देण्यात आला आहे, त्यामध्ये 5 लाख रुपये प्लस सन्मान चिन्ह आणि मानपत्र हे दिले जात आहे. त्यांचा उद्योग समूह आहे बघा, किर्लोस्कर समूह. क्लिअर? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न येण्याचे चान्सेस तुम्हाला इथं आहे, ते म्हणजे उत्कृष्ट मराठी उद्योजक, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यामध्ये 5 लाख रुपये प्लस सन्मान चिन्ह आणि मानपत्र दिलं जातं. यांचं नाव तुम्हाला कंपल्सरी पाठ असलं पाहिजे, विलास शिंदे. ठीक आहे, विलास शिंदे. आणि ते संबंधित उद्योग आहे त्यांचा सह्याद्री फार्म्स प्रोडक्शन कंपनी नाशिकची. क्लिअर? विलास शिंदे. हे चारही नावे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जर प्रश्न आला तर चुकायला नको. मुद्दा क्लिअर? चला नेक्स्ट, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. आता बघा, या पुरस्कारामध्ये बरेचसे चेंजेस झाले, त्यामुळे फार चर्चेतील विषय बनलाय हा.
ठीक आहे, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार त्यांनी काय केलंय बघा, केंद्र सरकारने 21 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान विभागाद्वारे दिले जाणारे सुमारे 300 प्लस हा आकडा होता 300 प्लस पुरस्कार हे रद्द केले आहे, ठीक आहे, विज्ञान विभागाद्वारे दिले जाणारे, आणि राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रस्तावित केलेला आहे। हा फार मुद्दा महत्त्वाचा आहे। पुरस्कारामध्ये एकंदरीत त्यांनी चेंजेस केले, ते छोटे छोटे पुरस्कार अगोदर देण्यात येत होते ते आता बंद केलेले आहे। आता पुढे लक्ष द्या सर्वांनी, बघा हे जे 300 पुरस्कार रद्द केले त्यानंतर त्या जागी हे नवीन 4 श्रेणीमध्ये, ठीक आहे, 4 श्रेणीमध्ये पुरस्कार आता इथून पुढे वितरित होणार आहे। ते म्हणजे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा विज्ञान तंत्रज्ञान आणि नव उपक्रमातील सर्वोच्च पुरस्कारापैकी एक असेल, क्लिअर। त्यानंतर यामध्ये याचं जे स्वरूप आहे प्रमाणपत्र आणि पदक असेल, कोणतीही रोख रक्कम यामध्ये दिली जाणार नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे। या पुरस्कारामध्ये कोणतेही म्हणजे एकंदरीत पैसे दिले जाणार नाही, यामध्ये फक्त प्रमाणपत्र आणि पदक दिले जाणार आहे। कोणता पुरस्कार? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2023 पासून यामध्ये चेंजेस झालेले आहे, ठीक आहे। आता बघा 4 श्रेणी कोणकोणत्या, इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, ते म्हणजे विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि विज्ञान संघ, या 4 श्रेणी व्यवस्थित लक्षात घ्या। आता इथून पुढे या क्षेत्रामध्ये या 4 श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जाणार आहे, ओके, ठीक आहे। या 4 श्रेणीचे नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची। चला आता बघा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये जर विचार केला तर 3 विज्ञान रत्न, 25 विज्ञानश्री, 25 विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि 3 विज्ञान संघ पुरस्कार असं यामध्ये डिस्ट्रीब्यूशन असणार आहे 2023 पासून। 4 श्रेणी व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे, म्हणजे 4 कॅटेगरी आपण ज्याला म्हणू। आणि ज्यांचं ते हे असेल 13 श्रेणी म्हणजे जे विभाग असेल कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाईल त्याचा जर विचार केला तर भौतिकशास्त्र असेल, रसायन, जैविक विज्ञान, गणित, संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना, तसंच अणुऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे, ठीक आहे। आणि वयोमर्यादा कोणत्याही बाकीच्या पुरस्कारासाठी असणार नाही, फक्त एका पुरस्कारासाठी असेल, ते म्हणजे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, ठीक आहे। या पुरस्काराची वयोमर्यादा म्हणजे त्यामध्ये रिसर्च करणार हे 45 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे त्यांचं वय पुरस्कार मिळवण्यासाठी। किती? 45 वर्षापेक्षा, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा। बाकी इतर जे पुरस्कार आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही निश्चित नाही, ओके। चला हे बघा, भटनागर पुरस्कारासाठी प्राप्तकर्ते 45 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांचं वय हे 45 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे। हा एक मुद्दा ऑड आहे, थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या। बघा घोषणा आणि वितरण फार महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा। यामध्ये बघा पुरस्कार दरवर्षी 11 मे म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस रोजी घोषित केले जातील आणि 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिनी हे त्यामध्ये काय केले जाणार आहे? वितरण केले जाणार आहे। इथे 2 मुद्दे क्लिअर होतात। 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा दिनविशेषच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, त्यानंतर 23 ऑगस्ट हे राष्ट्रीय अंतराळ दिन, दोन्ही मुद्दे क्लिअर ठेवा, ओके, ठीक आहे। हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, हा बघा परदेशात राहणारे भारतीय वंशाचे लोक ज्यांनी भारतीय समाजासाठी योगदान दिले ते देखील या पुरस्कारासाठी पात्र असतील। विदेशी नागरिक नाही, म्हणजे आपले जे लोक बाहेर देशामध्ये आहे ते सुद्धा पात्र असणार आहे, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा। बघा CSIR 2 वर्षासाठी पुरस्कार प्रक्रियेचे प्रशासन समन्वयित करेल, त्यासाठी प्रस्तावित नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडे ताबा दिला जाईल। म्हणजे एकंदरीत सध्या कोण करेल? CSIR याचं नियमन करेल, ठीक आहे। आणि हा एक ऑड मुद्दा थोडासा, हा एक लक्षात ठेवत चला, तो म्हणजे जे आपले नागरिक विदेशामध्ये आहेत त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जाणार आहे, ठीक आहे। चेंजेस तुम्हाला व्यवस्थित समजले असेल। 300 प्लस पुरस्कार रद्द करून 4 श्रेणीमध्ये सध्या हे पुरस्कार देण्यात येणार आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट फार महत्त्वाचा आहे, इथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहे। बघा 2018 एव्हरीवन इज हिरो, बघा हा जो हे चित्रपट आहे आणि चित्रपटाचं नाव आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। बघा 2018 चे ऑस्करसाठी म्हणजे 2024 ला आपण हे नामांकन केलंय 2024 साठी, ठीक आहे।
2018ची ऑस्करसाठी निवड झाली. म्हणजे हा जो चित्रपट आहे एव्हरीवन इज अ हिरो याचं नामांकन केले आपण ऑस्करसाठी 2024च्या इयर सुद्धा लक्षात ठेवत चला. आणि ते किती होणार आहे 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी आपण हे चित्रपटाला नामांकन दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. म्हणजे एकंदरीत आपण ते पाठवलंय आमचा हा असा चित्रपट आहे म्हणून. ठीक आहे, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 27 सप्टेंबर 2023 रोजी ही घोषणा केली. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बघा गिरीश कासारवल्ली, ठीक आहे, हे निवड समितीचे अध्यक्ष होते. जी निवड समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते तर गिरीश कासारवल्ली. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. इथं तुम्हाला फॅक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2014 साठी भारतातर्फे कोणत्या चित्रपटाला नामांकन करण्यात आलंय. ठीक आहे, आणि सेकंड क्वेश्चन असा बनू शकतो की 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 2018 एव्हरीवन इज हिरो या टाईपचं त्याचं पोस्टर आहे बघा, तुम्ही थोडंसं सर्च करा त्यामध्ये तुम्हाला ते दिसेल. मुद्दा क्लिअर. बघा आता मेन पर्पज म्हणजे काय, हा एक मल्याळी चित्रपट असून 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पूर परिस्थितीवर आधारित आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत नैसर्गिक आपत्तीवर हे आधारित आहे. पूर परिस्थितीत जर विचार केला तर या चित्रपटात टोबिनो थॉमस कुचाको बोबान यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे. नाव थोडं हार्ड आहे पण शक्यतो लक्षात ठेवत चला, एकदा वाचलं तर काय प्रॉब्लेम नाही. जर प्रश्न आला तर चुकायला नको ना. ठीक आहे, आणि प्रश्न असेच विचारले जातात एक्झाम मध्ये, आपल्याला समजत नाही कुठून येत आहे म्हणून, आणि फॅक्ट डाटा विचारला जातो वन लाइनर मध्ये. ठीक आहे, आणि राहिला विषय IBPS चा. IBPS काय करते, रिसेंट मधले सगळे प्रश्न विचारत असते. आता झेडपी तुम्हाला जवळपास मला वाटतं नोव्हेंबरमध्ये होणार आहे. बाकी जे काही पदाची राहिलेली ते नगर परिषद 2-3 दिवसावर आहे. तर तुम्ही काय करा, झेडपी वाल्यांनी काय करायचं, रिसेंट मधलं ऑगस्ट असेल तुमचं, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, पूर्ण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मायनर गोष्टी लक्षात ठेवत चला. ठीक आहे, महत्त्वाचे अहवाल असेल. आता बघा अर्थ आणि सांख्यिकीचा विचार केला त्यामध्ये व्याघ्र गणनेवर एक प्रश्न होता, व्याघ्र प्रकल्प विचारला होता की तो होता म्हणून, तो आपण पुढे इन डिटेल घेणारच आहे. ठीक आहे, इथं फक्त 2018 हे आपण ऑस्करसाठी नामांकन केलंय. या चित्रपटाचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या, जर प्रश्न आला तर चुकायला नको. आणि मी वारंवार का सांगतोय, जर तुम्ही डायरेक्ट सुद्धा एक्झाम मध्ये गेले तिथं तुम्ही जर प्रश्न वाचला तुम्हाला ते आठवावं म्हणून, बाकी काहीच नाही. ठीक आहे, बघा जूड अँथनी जोसेफ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेला हा चौथा मल्याळम, हा एक महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो. कितवा आहे हा चित्रपट तर चौथा आहे. याआधी बघा गुरु, आदामिटे मकानाबू आणि जलीकट्टू 2019 ला हे मल्याळम चित्रपट ऑस्करसाठी देशाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडले गेलेले होते. ठीक आहे, आणि 2018 हे कितवा आहे, चौथा आहे. मुद्दा क्लिअर. आणि अजून एक महत्त्वाचा, 100 कोटीचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. हिंदीमध्ये तसे भरपूर आहे पण हा मल्याळम चित्रपट हा पहिला ठरला आहे, त्यामुळे फार महत्त्वाचा आहे. मुद्दा क्लिअर. चला नेक्स्ट आहे बघा नॉर्मन ई बॉरलॉग पुरस्कार. यावरती सुद्धा प्रश्न अगोदर येऊन गेले. तुम्ही जर MPSC ची तयारी करणार असाल त्यामध्ये सुद्धा भरपूर सारे प्रश्न यावरती येतात. आता MPSC चा विचार केला तर मल्टी लाइनर मध्ये प्रश्न विचारले जातात आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. बघा ओडिशातील स्थानिक समुदायामध्ये बिहाना दीदी हे त्यांचं टोपण नाव आहे बरं का, सीडी लेडी आपण ज्याला म्हणतो. बिहाना दीदी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कृषी शास्त्रज्ञ स्वाती नायक. आता इथं तुम्हाला 3 मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्यायचे. किती? 3. ते म्हणजे त्या कोणत्या राज्याशी बिलॉंग करतात तर ओडिसा. त्यांचं तिथलं नाव काय, म्हणजे आपण त्याला स्थानिक समुदायामध्ये प्रचलित असं नाव म्हणू, ते म्हणजे बिहाना दीदी. आणि त्यांचं नाव म्हणजे स्वाती नाईक. यांना 21 सप्टेंबर 2023 रोजी प्रतिष्ठित 2023 चा नॉर्मन ई बॉरलॉग पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. मुद्दा क्लिअर. आता इथं बघा सर्वात महत्त्वाचं 21 सप्टेंबर ही डेट सुद्धा लक्षात ठेवत चालायची. 21 सप्टेंबर कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ओडिसा. यांचं नाव काय स्वाती नायक. ठीक आहे, आणि त्यांचं टोपण नाव सुद्धा लक्षात ठेवत चला, ते म्हणजे बिहाना दीदी आणि इंग्लिशमध्ये सीडी लेडी. मुद्दा क्लिअर. इथं प्रश्न आला तर जायला नको. सेकंड थिंग, बॉरलॉग पुरस्कार जिंकणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ ठरले. हा एक मुद्दा महत्त्वाचा. इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की त्या कितव्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ ठरले तर तिसऱ्या. याआधी बघा आदिती मुखर्जी 2012 मध्ये आणि महालिंगम गोविंदराज हे 2022 मध्ये या भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे 2 नाव सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इन केस जर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे.
मुद्दा क्लिअर? ओके, पीडीएफचं बघेल, काय प्रॉब्लेम असेल तर मेसेज करत चला. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही ते फॉलो करू शकता. बाकी सर्व अपडेट आता व्हॉट्सअपवरती मिळेल. ओके, ठीक आहे. बघा, स्वाती नायक यांनी फील्ड रिसर्च अँड ॲप्लिकेशनसाठी बोरलॉग पुरस्कार हा जिंकलेला आहे. हे नाव फक्त मात्र तुम्हाला पाठ असलं पाहिजे. फील्ड रिसर्च अँड ॲप्लिकेशन, फील्ड रिसर्च अँड ॲप्लिकेशन, स्वाती नाईक. स्वाती नाईक, क्लिअर? चला बघा, मोइनेस ओवा अमेरिका येथे 24 ते 26 ऑक्टोबर 2023 रोजी नॉर्मन ई बोरलॉग आंतरराष्ट्रीय संवाद समारंभात नायक यांना औपचारिकपणे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. म्हणजे सध्या फक्त घोषणा झालेली आहे, ठीक आहे. आणि 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान त्यांना ते वितरित केले जाईल. क्लिअर? हो, प्रश्न येतात आणि येणार आहे 100%. चला, रॉकफेल फाउंडेशनच्या सहकार्याने वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने हा पुरस्कार दिला जातो. एवढं काही महत्त्वाचं नाही, फक्त विजेते वगैरे लक्षात ठेवत चला, तिथं प्रश्न तुम्हाला येतात 100%. ठीक आहे. आणि $10,000चा पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न उत्पादनातील अपवादात्मक विज्ञान आधारित कामगिरी करणाऱ्या 40 वर्षाखालील व्यक्तीला हा दिला जातो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. चला, क्लिअर झाला असेल तुम्हा सर्वांना? प्रश्न कसाही आला तर चुकायला नको. ओके, हा नंबर आहे बघा. आणि लवकरच आपण एक्साइजसाठी जे दारूबंदी विभागाची ॲड येणार आहे त्यासाठी टेस्ट सिरीज चालू करणार आहे, ते तुम्ही मेसेज करू शकता इथे. ठीक आहे. तसं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिंक दिलेली आहे, तिथनं तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. PDF सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल. व्हॉट्सअपला सध्या कसं ते अपडेट होण्याचा जो फीचर्स बाकी आहे, सध्या आपण इमेजेस वगैरे सेंड करू शकतो, ते तुम्हाला सुद्धा माहीत असेल. PDF नाही. सेकंड पुरस्कार आहे बघा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार. हा फार महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपले देशाचे उपराष्ट्रपती बघा जयदीप धनखड यांच्या हस्ते 16 सप्टेंबर 2023 रोजी 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरवण्यात आले. इथं तुम्हाला प्रश्न कसा येईल, टोटल संख्या विचारली जाईल, ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ती किती आहे? 84. ठीक आहे. टोटल संख्या जर विचारली गेली तर 84. आणि सर्वात महत्त्वाचं बघा हा मुद्दा, त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणतेही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही अशा 75 वर्षावरील भारतीय कलाकारांना हा सन्मान केला जातो, म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला जातो. एकंदरीत त्यांचं वय हे 75+ असलं पाहिजे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. त्यानंतर त्यांना त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे जेव्हापासून ते काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना कोणताही राष्ट्रीय सन्मान हा मिळालेला नाही, अशाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. क्लिअर? कोणता? संगीत नाटक अकादमी पुरस्कार. वयाचं बंधन आहे, 75+ असलं पाहिजे. टोटल 2023 मध्ये 84 जणांना पुरस्कार देण्यात आलाय. तुम्ही इमेजमध्ये बघत असाल, थोडं ब्लर होतंय, पण एकदा बघून घ्या, लक्षात राहतंय तुमच्या. ठीक आहे. यामध्ये ताम्रपत्र असेल, शॉल, प्रत्येकी 1 लाख रुपये रोख रक्कम या पुरस्काराचं स्वरूप आहे. म्हणजे एकंदरीत सन्मान चिन्ह वगैरे देणारच, प्लस 1 लाख रुपये देणार यामध्ये. ठीक आहे, 1 लाख. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. थोडंसं ऑड आहे, कारण ज्या व्यक्तींना कोणताही सन्मान मिळालेला नाही त्या व्यक्तीसाठी हे पुरस्कार आहे. क्लिअर? आणि डेट महत्त्वाची आहे, 16 सप्टेंबर 2023 रोजी. टोटल क्वांटिटी लक्षात ठेवत चला, म्हणजे टोटल किती जणांना हा देण्यात आलाय तर 84 जणांना. मुद्दा क्लिअर? एकच मिनिट. ओके, ठीक आहे. किती? 84 जणांना बघा. आणि या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर सर्वाधिक 7 जणांची निवड करण्यात आली आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे किती? 7 जणांची. ते नावे व्यवस्थित लक्षात घ्या बघा. डॉक्टर प्रभाकर भानुदास मांडे हे लोककला या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर शंकर कृष्णाजी अभयंकर सतार, त्यानंतर चरण गिरीधर चांद कथक, त्यानंतर पद्माजी शर्मा, त्यानंतर उस्ताद उस्मान अब्दुल करीम हे संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. बिकल्या पिंडा हे तारपा लोकसंगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर तमाशा आणि लोकनाट्य या क्षेत्राशी संबंधित आहे. या व्यक्तींना जे 84 कलाकारांना पुरस्कार देण्यात आला आहे त्यामध्ये भारतातील 7 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
नाव जरी लक्षात राहिलं नाही पण आकडा मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. किती जणांना? 7 जणांना. टोटल 84 होते, त्यापैकी 7 हे महाराष्ट्रातील. ठीक आहे, इथं तुम्हाला प्रश्न बनू शकतो. क्लिअर? बघा, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 वर्षावरील ज्या 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमीने अमृत पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यात 70 पुरुष आणि 14 महिला कलाकार होत्या. हे सुद्धा डिवायडेशन व्यवस्थित लक्षात घ्या. 70 कोण होते? पुरुष. ठीक आहे, आणि 14 या महिला. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, टोटल किती झाले? 70 आणि हे 14, 84. आणि त्यातील महाराष्ट्रातील विचारले गेले ते असेल 7. चला नेक्स्ट, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. बघा, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी तरुण शास्त्रज्ञांना दिले जाणाऱ्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा 11 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. ठीक आहे, 11 सप्टेंबर 2023. इथं सुद्धा डेट महत्वाची आहे. आणि कोठे करण्यात आली? तर दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. आता बघा, मी अगोदर तुम्हाला सांगितलं जे विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार आहे ते अगोदरचे 300+ रद्द करण्यात आले आणि 4 श्रेणीमध्ये देण्यात आले. ते 2024 पासून देण्यात येणार आहे. पण सध्या आपण इकडे फोकस करू. इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा, 7 विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील 12 शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झालाय. ठीक आहे, 2022 या वर्षासाठीचे हे पुरस्कार होते. मेन मुद्दा हा, कोणत्या वर्षासाठीचे होते? तर 2022. ठीक आहे, ओके. त्यानंतर तरुण संशोधकांना 1957 पासून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात गेल्या वर्षी खंड पडला होता. ठीक आहे, त्यामुळे हे 2022 चे आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. 22 चे आता देण्यात आले. किती जणांना? 12 जणांना. याची लिस्ट मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून दिली. ठीक आहे, एकदा ती बघून घ्यायची. त्यामधले प्रश्न सहसा येत नाही, पण इन केस आला ते बघून घ्यायचं. हां, अजून एक महत्त्वाचा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधन करणाऱ्या 45 वर्षे वयाच्या आतील संशोधकांची यामध्ये निवड केली जाते. एज क्रायटेरिया आहे तर 45 वर्षे. आता तर तुम्हाला पाठच झालं असेल ते 45 वर्ष. क्लिअर? ठीक आहे, आणि 5 लाख रुपये यामध्ये दिले जातात. ठीक आहे, आतापर्यंत केवळ 19 महिला शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. बाकी लिस्ट मी टेलिग्रामला टाकलेली आहे, सर्वांनी ती बघून घ्यायची. ठीक आहे, व्यवस्थित. ओके, बर, हो टेलिग्रामला टाकलेली आहे. आणि याचे आपण 2 पार्ट करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. सर्वांनी ते पार्ट 1 पार्ट 2 बघून घ्यायचं. पार्ट 1च्या खालीच म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये पार्ट 2 ची लिंक असेल. हा मुद्दा सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट, रमन मॅगसेस पुरस्कार. इथं प्रश्न आलाय ऑलरेडी रिसेंटमध्ये, हा त्यांना मिळाला आहे आणि इथं प्रश्न विचारणं झालंय. आताच लेटेस्टमध्ये कोणत्या तरी एक्झामला झालंय बघा, 2-4 दिवस अगोदरच. ठीक आहे, रमन मॅगसेस पुरस्कार 2023. बघा, भारतीय अँकोलॉजिस्ट डॉक्टर आर रवी कन्नन, नाव व्यवस्थित लक्षात घ्या. हा त्यांची इमेज आहे बघा, डॉक्टर आर रवी कन्नन यांची 2023च्या रमन मॅगसेस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ठीक आहे, बघा, रमन मॅगसेस अवॉर्ड फाउंडेशनचा हिरो फॉर हॉलिस्टिक हेल्थ केअर पुरस्कार डॉक्टर रवी कन्नन यांना मिळालेला आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या, हिरो फॉर हॉलिस्टिक हेल्थ केअर. क्लिअर? डॉक्टर कन्नन आपण यांचा जर विचार केला तर आसाममधील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे ते संचालक आहे. कुठले आहे म्हणजे एकंदरीत कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे आसाम. असं सुद्धा प्रश्न बनवू शकतो, कारण आता आपल्याला सर्वांना माहीत असतं 2023चा कोणाला मिळालाय. ठीक आहे, तर रवी कन्नन यांना, पण ते कुठले आहे नेमकं? कुठले आहे तर आसाम या राज्याशी संबंधित आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि डॉक्टर कन्नन हे मूळचे चेन्नईचे असून चेन्नईमध्ये त्यांची आडीआर कर्करोग संस्थेत काम केलेले आहे. म्हणजे मूळचे कुठले आहे ते चेन्नईचे आहे. आणि डॉक्टर कन्नन हे आसाममधील कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संचालक आहे. वर्किंग कुठे सध्या? आसाममध्ये. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवत चला. आता सर्वात महत्त्वाचा हा 2023 जे विजेते आहे ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, जसं आपल्याला नोबेल विचारले जातात बघा, तसं फार एक आशियाई नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जात असतो. त्यामुळे हे
चारही नाव आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. मी इमेजेस दिले आणि नाव दिले, हे व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्टला बघा, डॉक्टर रवी कन्नन हे आपल्या भारताशी संबंधित आहे, म्हणजे भारताचे आहे आणि कशाशी संबंधित आहे तर आरोग्य सेवा, कोणत्या क्षेत्राशी, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा, रशद कोरवी हे बांगलादेश या देशाचे आहे आणि कशाशी संबंधित आहे तर शिक्षण. ठीक आहे, कशाशी संबंधित आहे शिक्षण. त्यानंतर युजेनियो लेमॉस हे तिमोर लेस्टे या देशाचे आहे आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. ओके, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि लास्टमध्ये मरियम कारोनल फेर ह्या फिलिपाईन्स या देशाचे आहे. ठीक आहे, आणि शांतता या महिलांचा सहभाग करण्यासाठी त्यांचा हा महत्त्वाचा भाग त्यामध्ये राहिलेला आहे. ठीक आहे, हे चार व्यक्तीचे नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचे. आपले जे भारताचे आहेत ते तर लक्षात राहून जातील, पण हे चारही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर इथं प्रश्न आला तर चुकायला नको. त्यांचं नाव आणि त्यांचं देश. ठीक आहे, त्यांचं नाव, त्यांचं देश आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, हो, सर्व एक्झामसाठीच प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात येते या टाईपच्या क्वेश्चनमध्ये. क्लिअर. चला नेक्स्ट. आता थोडंसं त्यांचं आपण बॅकग्राऊंड जर बघितलं, बघा चौघांचे फोटो इथे दिलेले, एकदा बघून घ्यायचे सर्वांनी. बघा, रमन मॅगसेस पुरस्कार हा 1957 मध्ये राष्ट्राध्यक्ष रमन मॅगसेस यांच्या निधनानंतर, ठीक आहे, निधनानंतर रॉकफेलर ब्रदर्स फंडने, ठीक आहे, फिलिपाईन्स सरकारशी करार करून त्यांच्या सन्मानार्थ रमन मॅगसेस पुरस्काराची स्थापना केली आहे. ठीक आहे, यामध्ये पुरस्काराचे शासकीय सेवा असेल, सार्वजनिक सेवा, सामुदाय नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि सर्जनशील संवाद, शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज या क्षेत्रामध्ये, म्हणजे या जे क्षेत्र आहे यामध्ये कामगिरी करणाऱ्या लोकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बघा, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी नवी दिल्ली येथे 75 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेले आहे. इथं सुद्धा आकडा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. टोटल जर विचारलं गेलं तर किती आहे, 75, म्हणजे ऑल ओव्हर कंट्री, संपूर्ण देशातील 75 आहे. यामध्ये बघा त्यांनी कॅटेगरी वाईज डिवाइड केलंय. तर 50 हे शालेय शिक्षक असेल, ठीक आहे, 13 उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक आहे, 12 हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे शिक्षक आहे. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार यामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. इथं जर तुम्हाला टोटल आकडा विचारला गेला तर 75 हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. ठीक आहे, 84 कोणता होता ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचंय. आता जम्बलिंग व्हायचं नाही. ठीक आहे, हो हो. आता बघा, इथं 50 शालेय शिक्षक, 13 उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक, त्यानंतर 12 कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे शिक्षक, हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. आणि 75 हा आकडा संपूर्ण देशातील आहे, ना की महाराष्ट्रामधील, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आता बघा, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळेतील शिक्षिका मृणाल गंजाळे यांचा समावेश आहे. म्हणजे महाराष्ट्रातील आय थिंक एकमेव आहे, एकमेव शिक्षिकेचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. त्यांचं नाव मात्र व्यवस्थित लक्षात ठेवत चला, मृणाल गंजाळे. बघा, राज्यातून हा पुरस्कार मिळवण्याला मृणाल गंजाळे या एकमेव शिक्षिका आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपल्या महाराष्ट्रातून फक्त एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. फक्त त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या, त्यांचं नाव आहे मृणाल गंजाळे. ठीक आहे, आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करण्यासोबतच, ठीक आहे, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासोबतच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलो. दरवर्षी, प्रत्येक वर्षी, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. कोणातर्फे? केंद्रीय शिक्षण मंत्रालय, हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. जर प्रश्न विचारला गेला की राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयातर्फे देण्यात येतो किंवा कोणातर्फे देण्यात येतो, असं सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आणि तिथं तुम्हाला एक NCERTचं ऑप्शन असेल, ठीक आहे, काही संस्थांचं ऑप्शन असेल, पण ते कोणातर्फे देण्यात येते तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिका आहे, ठीक आहे, यांचं नाव व्यवस्थित लक्षात घ्यायचं, मृणाल गंजाळे. यामध्ये प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचं स्वरूप आहे. हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. 50,000 रुपये, प्रमाणपत्र आणि पदक. क्लिअर? हो, ठीक आहे. चला, मुद्दा क्लिअर. तुम्ही काय करा,
नंतर मेसेज करू शकता, माझा नंबर तर असेलच बघा प्रत्येक स्लाईडवर आहे, पुढचे मागचे सगळ्याच, त्यामध्ये तुम्ही फक्त मेसेज करू शकता. नारी शक्ती वंदन अधिनियम यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलाय. ज्यांनी अर्थ व सांख्यिकीचा पेपर दिला असेल त्यांना माहित असेल, इथं प्रश्न आला होता. इथं विधेयक विचारले गेले होते तुम्हाला. ठीक आहे, हे जे 108वी सुधारणा विधेयक होतं ना, या विधेयकावर प्रश्न होता इथे. म्हणजे आपण एकंदरीत एक लक्षात घेऊ शकतो की प्रश्न कसे विचारले जातात. फॅक्ट डाटावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. बघा आपल्या सर्वांना माहिती आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम नुकतंच हे पारित झाले आपल्या लोकसभेमध्ये, म्हणजे एकंदरीत संसदेमध्ये. लोकसभा आणि राज्यसभेच्या विधानसभेमध्ये ठीक आहे महिलांना 33% म्हणजे 1/3 33% हे आरक्षण देणाऱ्या विधेयकाला 18 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. आता इथं डेट फार महत्वाची आहे. ओके, इथं डेट व्यवस्थित लक्षात घ्यायची. 18 सप्टेंबर 2023. क्लिअर, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. बघा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, हे एक नाव व्यवस्थित लक्षात घ्या, यांनी संविधानाच्या 128वी सुधारणा विधेयक हे लोकसभेत मांडले. इथं प्रश्न आला होता तुम्हाला, सुधारणा विधेयक किती म्हणून विचारले होते, 128वे, ना की घटनादुरुस्ती. घटनादुरुस्ती वेगळी आणि विधेयक वेगळे. घटनादुरुस्ती 106वी होती आणि घटनादुरुस्ती विधेयक जर विचारले गेलं तर ते 128वे होत. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. बघा जी घटनादुरुस्ती असते ना, घटनादुरुस्ती विधेयक असते ना, विधेयक हे फक्त चर्चेसाठी मानले जाते आणि त्याचं जेव्हा कायद्यात रूपांतर होते तेव्हा घटनादुरुस्ती मानली जाते. ठीक आहे, आपल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्हीकडे ते पारित होऊन राष्ट्रपतीची स्वाक्षरी होऊन जेव्हा ते कायदा अंमलात आणला जातो आणि ती घटनादुरुस्ती पूर्ण होत असते. जर विधेयक हे कोलॅप्स झाले तर ती घटनादुरुस्ती मानल्या जात नाही. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. चला ओके, हा विधेयक विचारले होतं. यामध्ये तुम्हाला घटनादुरुस्ती सुद्धा विचारली जाऊ शकते, ती म्हणजे 106वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, कोणती आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. संसदेच्या नवीन इमारतीत सादर होणारे हे पहिले विधेयक होते. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, ते आपण इन डिटेल पुढे घेणारच आहे. आपली जी संसद होती म्हणजे एकंदरीत आपण शिफ्टिंग केली आहे. ठीक आहे, नवीन संसदेमध्ये पारित होणारे पहिलं विधेयक होतं. ठीक आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम असे या विधेयकाला नाव देण्यात आले होते. हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. प्रश्न कसाही जरी आला तर चुकणार नाही. ओके, चला नेक्स्ट. बघा 20 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत मंजुरी भेटली. ठीक आहे, विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली तर विरोधात केवळ 2 मते पडलेली. हा एक मुद्दा थोडासा ऑड आहे, ती व्यवस्थित लक्षात घ्या. बघा यामध्ये ओबीसी व मुस्लिम महिलांना विधेयकात आरक्षणाची तरतूद नसल्याने जे AIMIM चे पक्षाचे अध्यक्ष आहे असदुद्दीन ओवैसी आणि महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील या विधेयकाला विरोध केला आणि 21 सप्टेंबर 2023 रोजी राज्यसभेत हे बिनविरोध मंजूर झाले आहे. या दोघांनी विरोध केला म्हणजे विरोधात 2 मते पडलेली आहे आणि 454 मते हे विधेयकाच्या बाजूने पडलेले आहे. हा एक मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ओके, थोडासा ऑड मुद्दा म्हणून विचारला जाऊ शकते आणि लोकसभेत ते बिनविरोध मंजूर झालेला आहे. ठीक आहे, हो, सर्व खासदारांनी विधेयकाच्या बाजूनेच मतदान केलेलं आहे याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये. चला नेक्स्ट. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ती म्हणजे पहिल्या लोकसभेतील महिलांचे प्रमाण फक्त 5% होते. किती? 5%, ओनली 5%. म्हणजे जी पहिली आपली विधानसभा होती, लोकसभा होती, त्यामध्ये 5% होते आणि सध्याच्या लोकसभेतील महिलांचे प्रमाण हे 15% आहे. ठीक आहे, महिलांचे प्रमाण 15% आहे आणि सध्याच्या राज्यसभेतील महिलांचे प्रमाण हे 13% आहे. इथं पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची बाब इथं आहे, पक्षनिहाय राज्यसभेतील सर्वाधिक महिलांचं जर प्रमाण बघितलं आपण तर फर्स्ट आहे बघा INS म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस 17%, त्यानंतर TMC आहे, नंतर BJP आहे 15%. हे राज्यसभेतील प्रमाण आहे. खालचं बघा लोकसभेतील महिलांचं प्रमाणात जर बघितलं आपण तर 1 नंबरला आहे बघा BJP 42%, त्यानंतर TMC 49% आणि YSRC आहे 18%. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ओके, याची मी डिटेलमध्ये आकडेवारी टेलिग्रामला टाकतो जस्ट. ठीक आहे, हे टेलिग्रामला बघायचे, लगेच टाकेल लेक्चर संपल्या किंवा याचा मेसेज करा या नंबरला.
थोडं मिसमॅच झालं आहे DTP ऑपरेटरकडून असं वाटतंय मला. कन्फर्म आकडेवारी मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला किंवा व्हॉट्सअप चॅनलला टाकून देईल. ठीक आहे, इथं सर्वांनी व्यवस्थित लक्ष घ्या. इथली आकडेवारी. चला नेक्स्ट. आता त्यासोबतच बघा, एक देश एक निवडणूक. आपल्याला माहिती आहे बऱ्याच आपल्या एक 2-4 महिन्यापासून हे फार चर्चेतील मुद्दा आहे. एक देश आणि एक निवडणूक म्हणजे लोकसभा, ठीक आहे, आणि विधानसभा या दोघांची निवडणूक एक सोबत घेणे अशी त्यांची तयारी चालू आहे. यासाठी बघा एक समिती स्थापन करण्यात आली आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बघा, एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी ही एक डेट महत्त्वाची आहे, ती सुद्धा लक्षात घ्या. एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात एक समिती स्थापन केली. ठीक आहे, आणि माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ विधितज्ञ म्हणजे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे एकंदरीत जे आपले माजी राष्ट्रपती आहे ते या समितीचे अध्यक्ष असणार आहे. क्लिअर. जर अध्यक्ष विचारलं गेलं तुम्हाला हे सुद्धा नाव माहीत असणं गरजेचं आहे. पण कोणत्या समितीचं? जे एक देश एक निवडणूक ही जी इम्प्लिमेंट करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष असेल. क्लिअर. ओके, चला आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो इथे, तो म्हणजे या समितीमध्ये इतर सदस्य कोण कोण आहे. यामध्ये बघा अमित शाह केंद्रीय गृहमंत्री, त्यानंतर आदिरंजन चौधरी लोकसभेतील काँग्रेसचे नेते, त्यानंतर गुलाम नबी आझाद राज्यसभेतील माजी विरोधी पक्ष नेते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुभाष कश्यप हे लोकसभेचे माजी महासचिव, त्यानंतर NK सिंह वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हरीश साळवे ज्येष्ठ वकील व संजय कोठारी माजी केंद्रीय दक्षता आयोग हे या समितीमध्ये सदस्य असणार आहे. आणि अध्यक्ष रामनाथ कोविंद. ही इमेज दिलेली व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, टोटल सदस्याची संख्या किती आहे तर 7. ओके. आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विशेष निमंत्रित म्हणून समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार आहे. ठीक आहे, विशेष निमंत्रित म्हणून. सर्वात महत्त्वाचं, समिती का गठीत करण्यात आली, त्याचे अध्यक्ष कोण आहे आणि सदस्य कोण आहे, इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके, हा एक मुद्दा क्लिअर ठेवत चला. हो, 2 पार्टमध्ये सप्टेंबर महिन्याचे आपण 2 पार्ट केलेले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे करणार आहे. आता मी लगेच थोड्या वेळाने ते पार्ट 2 घेणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा थोडीशी आपण वन नेशन वन इलेक्शनची पार्श्वभूमी बघितली तर स्टार्टिंगला बघा, जेव्हा 1951 आणि 52 मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या तेव्हा लोकसभा आणि विधानसभा दोन्ही सोबत पार पडल्या होत्या. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आतापर्यंत 4 वेळेस, ठीक आहे, आतापर्यंत 4 वेळेस सार्वत्रिक निवडणुका ह्या सोबत पार पडलेल्या आहे. 1900 हे स्टार्टिंगला 51-52 ला, त्यानंतर 1957, त्यानंतर 1962 आणि 1967 इयर लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो इथे सुद्धा. आणि 1982 मध्ये निवडणूक आयोगाने देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके. आणि 1999 मध्ये न्यायमूर्ती BP जीवन यांच्या नेतृत्वाखाली कायदा आयोगाचे वन नेशन वन इलेक्शनची शिफारस केली होती. हा एक मुद्दा लक्षात घ्या. थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघतोय. ठीक आहे, हे 4 इयर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत 4 वेळेस हे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूक एक सोबत झालेल्या आहे. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली, ती म्हणजे आपले जे माजी राष्ट्रपती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचं नाव रामनाथ कोविंद. हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. नेक्स्ट. आता बघा, जेव्हा आपल्या देशामध्ये एक सोबत सार्वत्रिक निवडणुका होतील म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या, त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये बरेचसे चेंजेस करावे लागेल. ओके, बरेचसे चेंजेस यामध्ये करावे लागणार आहे. ते म्हणजे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 असेल, 85, 172, 174 आणि 256 मध्ये ही सुधारणा करावी लागणार आहे. ठीक आहे, बघा हे आपल्याला माहिती आहे 52, 57, 62, 67 हे 4 वेळा सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे म्हणजे एक सोबत. यामध्ये बघा कलम 83 जर विचार केला तर संसदेच्या सभागृहाच्या कालावधीशी संबंधित आहे. 85 हा राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जनाशी संबंधित आहे. 172 राज्य विधानमंडळाचे संबंधित आहे आणि 174 विधानमंडळाच्या विसर्जनाशी संबंधित आहे. म्हणजे एकंदरीत हे सर्व जे कलम आहे यामध्ये सुधारणा करावी लागेल तरच वन नेशन वन इलेक्शन होऊ शकतं. त्यासाठीच ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. क्लिअर.
ठीक आहे, हा एक मुद्दा क्लिअर ठेवत चला. आणि 356 जे आहे राज्यामध्ये, ठीक आहे, राष्ट्रपती राजवट लागू करण्याशी संबंधित आहे, यामध्ये सुद्धा चेंजेस करावे लागणार. हे 5 कलम आणि हे 4 वेळेस म्हणजे 4 इयर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मल्टी लायनरमध्ये जे MPSC वाले मुलं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, तिथं प्रश्न येऊ शकतो. ओके, ठीक आहे. हा, बाकी आपण रिव्हिजन सेशन उद्या किंवा परवा घेणार आहे यूट्यूबला. ठीक आहे, हां, ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट असेल. आपण सध्या डाटा सहित सगळे ॲनालिसिस करू आणि ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये रिव्हिजनसाठी घेणार आहे. चला, यासाठी बघा अजून एक महत्त्वाची बाब ठरली आहे 2023 मध्ये, ते म्हणजे संसदेचे विशेष अधिवेशन. बघा 18 ते 22 सप्टेंबर 2023 दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन पार पडले. ठीक आहे, संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या अधिवेशनाची घोषणा केली. यांचं नाव मात्र व्यवस्थित लक्षात ठेवत चला, प्रल्हाद जोशी. बघा 17व्या लोकसभेचे हे 13वे अधिवेशन होते. इथं दोन अँगलने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या 17वी लोकसभा चालू आहे आणि त्याचे हे किती 13वे अधिवेशन होते. तसेच नवीन संसद भवनातील हे पहिलेच विशेष अधिवेशन म्हणजे पहिलेच अधिवेशन होते नवीन संसद भवनातील. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर 5वे विशेष अधिवेशन होते. यापूर्वी विशेष अधिवेशन झालेले किती 4 आणि हे एक 5वं. म्हणजे टोटल आतापर्यंत किती विशेष अधिवेशन झाले असा जर प्रश्न विचारला गेला तर तुमचं आन्सर असेल हे 5. मुद्दा क्लिअर, आन्सर असेल तुमचं 5. या अगोदर बघा ऑगस्ट 1972चा जर विचार केला तर स्वातंत्र्याचा रजत महोत्सव साजरा करण्यासाठी आपण विशेष अधिवेशन घेतलं होतं. त्यानंतर बघा 9 ऑगस्ट 1992ला भारत छोडो आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे 2 झाले. त्यानंतर बघा तिसरं आहे ऑगस्ट 1997 मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी. इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 30 जून 2017 मध्ये GST म्हणजे वस्तू व सेवा कर यांच्या शुभारंभासाठी. असे आपण 5 वेळेस विशेष अधिवेशन घेतलेलं आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आतापर्यंत म्हणजे या अगोदर विचारले गेले तर 4 आणि आता म्हणजे आताचं धरून 2023चं टोटल किती झालंय 5. ठीक आहे, बघा आता स्पेशल सेशन आपण बघू. या शब्दाची राज्यघटनेत व्याख्या नाही, म्हणजे विशेष अधिवेशन हे कसं असलं पाहिजे त्याची व्याख्या राज्यघटनेत दिलेली नाही. ठीक आहे, विशिष्ट प्रसंगासाठी आयोजित केले जाते. तसंच पीठासीन अधिकारी या सत्राचे अध्यक्ष असतात. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. राज्यघटनेच्या कलम 352 मध्ये आणीबाणीच्या घोषणेच्या संदर्भात सभागृहाची विशेष बैठक असा उल्लेख आहे 352 मध्ये. त्यानंतर संसदेचे अधिवेशन चालू नसेल तर लोकसभेतील 1 खासदार करण्यासाठी विशेष बैठकीची विनंती करू शकतात. हा थोडा पॉलिटीचा भाग झालाय पण लक्षात ठेवा. ओके, इथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहे. त्यानंतर 1955 मध्ये लोकसभेच्या समितीने संसदीय अधिवेशनाचे वेळापत्रक हे प्रस्तावित केले होते. कधी 1955. ठीक आहे, म्हणजे सध्या जे विशेष अधिवेशन ते कधी घेऊ शकतात एकंदरीत याचा अर्थ आहे. ठीक आहे, आतापर्यंत किती झाले 5 झाले. या अगोदर 4 झाले होते आणि कशासाठी घेतले मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. ठीक आहे, बाकी काही एक्स्ट्रा माहिती घेऊ नका, फापट बसर आहे बाकीचं. ओके, चला आता बघा जुनी संसद आता संविधान सदन. आपण संसदेवर आता बरंचसं बॅकग्राऊंड याचं बघितलेलं आहे. अजून एक मुद्दा त्यामध्ये ऍड करा. संसदेची जी जुनी इमारत आहे आता संविधान सदन म्हणून ओळखली जाणार आहे. इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो, नाव व्यवस्थित लक्षात घ्या, संविधान सदन. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 19 सप्टेंबर 2023 रोजी ही घोषणा केली आहे. म्हणजे जुनी संसद आता संविधान सदन म्हणून ओळखली जाणार आहे. ठीक आहे, आता त्या जुनी संसदेत जर विचार केला तर त्याची पायाभरणी बघा 1921 रोजी झाली होती. ठीक आहे, ड्यूक ऑफ कॅनॉटने केली होती आणि ती एकंदरीत पूर्ण म्हणजे बांधकाम करण्यासाठी 6 वर्षे लागली होती त्यावेळेस. किती 6 वर्षात. आता विचार करा 1921 ला स्टार्ट झालं म्हणजे जवळपास 1927 मध्ये या संसदेचं बांधकाम हे पूर्ण झालं असेल. क्लिअर, आणि त्यावेळेस जवळपास 83 लाख रुपये खर्च आला होता. विचार करा तुम्ही 1927च्या आसपास. ठीक आहे, आणि संसद भवनाचा आकार वगैरे हे आपल्याला तर माहीतच आहे. बाकी एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त इथं प्रश्न कसा येऊ शकतो तुम्हाला, आता ही संविधान सदन म्हणून ओळखली जाणार आहे. क्लिअर, चला नेक्स्ट.
NAVA हा एक चर्चेतील मुद्दा. आता आपल्याला माहिती आहे जे महत्त्वाचे पोर्टल वगैरे असतात, ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या योजना असतात ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे असे सुद्धा प्रश्न येऊन गेले. तसंच बघा, आपण NAVAचा विचार केला तर आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी कायदेविषयक प्रक्रियाला पेपरलेस वातावरणात बदलून क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने गुजरातमध्ये नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन अनावरण केले. हा फार महत्त्वाचा मुद्दा. इथं तुम्हाला जर प्रश्न आला की NAVA कशाशी संबंधित आहे, तर हे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन आहे. कशाशी संबंधित आहे, तर पेपरलेस म्हणजे कायदेविषयक प्रक्रिया ही पेपरलेस करण्यासाठी आहे. आणि कुठे केले अनावरण, तर गुजरातमध्ये. 3 मुद्दे क्लिअर ठेवायचे ते. बघा, NAVAचा विचार केला तर हा भारत सरकारचा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत 44 मिशन प्रकल्पामध्ये MMPSचा एक भाग आहे. ठीक आहे. आणि सर्व राज्य विधानमंडळाचे कामकाज डिजिटल हाऊसमध्ये रूपांतरित करून पेपरलेस करणे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे याचं मेन पर्पज काय, तर विधिमंडळाचे कामकाज हे एकंदरीत पेपरलेस करणे म्हणजे ऑनलाईन करणे, सर्व एकंदरीत सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्या. वन नेशन वन ॲप्लिकेशन, जसं आपलं वन नेशन वन इलेक्शन होतं त्याच संदर्भात हे सुद्धा आहे, त्या टाईपचं आहे. ठीक आहे, NAVA. आता सर्वात महत्त्वाचं, आपण जेव्हा ATMवरला जातो आपल्याला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड लागतं पैसे काढण्यासाठी, पण आता त्याची गरज नाही. त्या संदर्भात हा पहिली न्यूज आहे. ठीक आहे, म्हणजे देशातील पहिलं UPI ATM, म्हणजे आपण एकंदरीत QR कोडद्वारे, ही इमेज दिसते बघा तुम्हाला, QR कोडद्वारे आपण पैसे काढू शकतो. ठीक आहे. बघा, व्हाईट लेबल ATM म्हणून देशातील पहिले UPI ATM सुरू झाले आहे. ठीक आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही काय करत असते, एकंदरीत पेमेंट मॅनेजमेंट करत असते. ठीक आहे. यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ATMचे 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सादरीकरण करण्यात आले. कुठे, मुंबईत. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, कुठे करण्यात आले, मुंबईमध्ये. आणि UPI ATM हे कार्डलेस रोख पैसे काढण्यासाठी सुविधा देते, ज्यामुळे प्रत्यक्ष डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड बाळगण्याची आता गरज ही नाहीशी होणार आहे. म्हणजे डायरेक्ट आपण ATM मध्ये जायचं, QR कोड स्कॅन करायचा आणि तिथनं आपण पैसे काढू शकतो. ATM किंवा डेबिट कार्डची गरज राहणार नाही. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ओके. आणि हे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा घडतंय. आणि याचं अनावरण कुठं केलंय, म्हणजे सादरीकरण कुठे केलंय, आता जर प्रश्न विचारला गेला तर मुंबईमध्ये. हा मुंबईमध्ये. ठीक आहे. हा प्रश्न येऊ शकतो यावरती सुद्धा. चला नेक्स्ट, देशावरील विदेशी कर्जामध्ये वाढ. आता इथं फॅक्ट प्रश्न विचारले जाईल तुम्हाला, एक आकडा लक्षात ठेवा इथं फक्त 624 अब्ज. सध्या आपल्या देशावरती 624 अब्ज एवढं कर्ज आहे. फॅक्ट डाटा लक्षात ठेवा, बाकी काही नाही. मार्च 2023च्या अखेरीस GDPच्या तुलनेत म्हणजे विदेशी कर्जाचं प्रमाण हे किती, जवळपास 18% आहे. आपल्या GDPचं हे जवळपास 20% झाले आता. ठीक आहे, 20% लक्षात ठेवा, 18-20. इथं प्रश्न विचारला जाणार नाही तुम्हाला, हे कमी जास्त होत असते. ठीक आहे. एक आकडा इथे लक्षात ठेवा, 624 अब्ज डॉलरवर पोहोचले आपलं कर्ज. म्हणजे आपण जर विचार केला तर भारतामधील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर जवळपास हे 40,000 रुपयाचं कर्ज आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्यावर सुद्धा हे 40,000 रुपयाचं कर्ज आहे. एवढं कर्ज झालंय आपल्यावर विदेशीचं. किती, 424 अब्ज डॉलर. आकडा फार मोठा आहे. म्हणजे हे तुम्हाला एक मी अंदाज सांगतोय, किती, 40,000 रुपये पर व्यक्ती, म्हणजे एका व्यक्तीवर एवढं कर्ज आहे भारतामध्ये. ठीक आहे. हो. आता तुमच्यासाठी अजून एक प्रश्न, महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यावरती किती कर्ज आहे त्याचा आकडा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रावरती मी तुम्हाला भारताचं सांगितलं आहे 624 अब्ज, तुम्ही महाराष्ट्राचं सांगणार. काही नाही, सिंपल गुगल करायचं आणि सांगायचं. ठीक आहे. आणि ते आपण कधीच विसरत नसतो. हा एक मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे आपण स्वतः जे सर्च करतो ना ते आपण कधीच विसरत नाही. हे फॅक्ट आहे. ओके. हां, तुम्ही मला महाराष्ट्राचं सर्वांनी कमेंट्स करून सांगायचं आहे. चला नेक्स्ट, जागतिक व्यापार प्रदर्शन.
आता या टाईपच्या क्वेश्चनमध्ये इथं प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, एकंदरीत तुम्हाला ठिकाण विचारलं जाऊ शकतं आणि आवृत्ती विचारलं जाऊ शकते. कारण आपण मागच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, हे जे या टाईपचे प्रदर्शन वगैरे असतात किंवा जे परिषदा वगैरे असतात यामध्ये तुम्हाला एक तर ठिकाण विचारलं जातं आणि ती कितवी होती, ती परिषद वगैरे किती होती, हे प्रश्न विचारले जातात. बघा, वर्ल्ड ट्रेड एक्सपो जर विचार केला म्हणजे जागतिक व्यापार प्रदर्शन, हे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे पार पडले. हा एक मुद्दा क्लिअर झाला. कालावधी होता 3 ते 4 ऑक्टोबर 2023, म्हणजे ते पार पडणार 3 ते 4 ऑक्टोबर. आणि आवृत्ती आहे बघा चौथी, आवृत्ती किती आहे, चौथी. आणि आयोजक आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज. हे दोन नावं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. बघा, MSME साठी जे जागतिक व्यापार संबंधांना मदत करणारे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक व्यासपीठ म्हणून हे गणले जाते. त्याची ओळख आहे कुणाची, जागतिक व्यापार प्रदर्शन कोठे, मुंबई येथे 3 ते 4 ऑक्टोबर. आवृत्ती किती होती, चौथी. मुद्दा क्लिअर. फक्त मेन पॉईंट घेतले आपण याचे, बाकी नाही. चला नेक्स्ट. भारताला 112.5 अब्ज रिमिटन्स प्राप्त. आता रिमिटन्स ही भानगड काय, बघा, जे आपले भारतीय नागरिक आहे, ठीक आहे, जे विदेशामध्ये पैसा कमवतात आणि आपल्या मायदेशी पाठवतात, म्हणजे जे आपल्याला ती रक्कम प्राप्त होते त्याला ते रिमिटन्स असं म्हटलं जातं. क्लिअर. म्हणजे विदेशामध्ये पैसा कमवून आपल्या मायदेशी पाठवणे ते रिमिटन्स प्राप्त. यामध्ये आपण टॉपला आहे, इथं बिंदास टेन्शन नाही घ्यायचं, इथं आपण सर्वात जास्त रिमिटन्स प्राप्त केलेला आहे. बघा, अनिवासी भारतीय देशातील पाठवलेले पैसे म्हणजे रिमिटन्स वर्षभरात हे 26% वाढले. ठीक आहे, 26% 2023 मध्ये. आणि सुमारे जवळपास 112.5 अब्ज डॉलर एवढं झालेलं आहे. म्हणजे एवढा पैसा आपण विदेशात कमावला आहे आणि आपल्याकडे त्या लोकांनी पाठवलं आहे, म्हणजे नागरिकांनी पाठवलेला आहे मायदेशी. ठीक आहे. 2022चा जर विचार केला तर तीच संख्या म्हणजे तीच आकडेवारी ही 89.1 अब्ज होती. म्हणजे डायरेक्टली 90 वरनं आपण 112 वरती गेलेलो आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सध्या किती आहे, 112.5, म्हणजे 112 हा आकडा लक्षात ठेवा. तेच 2021 मध्ये 80.2 अब्ज डॉलर होतं. 20चा विचार केला तर 83.2 अब्ज डॉलर होतं. म्हणजे एकंदरीत हे वाढत 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 चाललेलं आहे. 2023 मध्ये किती झाले, 112.5. क्लिअर. आणि यामध्ये भारत हा जगातील म्हणजे जागतिक स्तरावरील सर्वाधिक रिमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वाधिक रिमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता, तर कोणता असेल, भारत. ओके, इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर आकडा विचारला गेला तर 112.5 अब्ज डॉलर. आता बघा, जे इंटरनॅशनल आकडेवारी विचारले जातात ते अब्जमध्ये सांगायचं. ठीक आहे, ते हजार लाख वगैरे नसते. इथं भारत हा एक नंबरला आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. चला, आता यासाठी बघा, 2020-21 साठी भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे भारतातील आवक रिमिटन्स मध्ये म्हणजे एकंदरीत जे पैसे पाठवणारे लोक आहे ते कोणत्या देशामध्ये कमवतात, सिंपल अर्थ हे RBIला सर्व माहीत असते. ठीक आहे, कुठून किती पैसा आला आणि आपण कोणाकडे जाणार आहे, म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहे. इथं सर्वात जास्त आपल्याला अमेरिकेवरून येते, म्हणजे जवळपास 23% रिमिटन्स हे अमेरिकेवरून येते. सेकंड UAE असेल, त्यानंतर UK, सिंगापूर आणि सौदी अरेबिया. हे 5 देश व्यवस्थित लक्षात ठेवत चला. इथे प्रश्न आला तर चुकायला नको. म्हणजे सर्वाधिक रिमिटन्स आपण काय म्हणतो त्याला, सोर्स, सर्वात जास्त पैसा आपल्याला इथनच येतोय. अमेरिका, UAE, UK, सिंगापूर आणि सौदी अरब. 5 नाव व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे आपले जे भारतातील लोक आहे सर्वात जास्त या देशामध्ये असतील, तिथे ते पैसा कमावणार आणि आपल्याकडे पाठवणार मायदेशी. बरोबर ना, त्याचा अर्थ असाच होतोय. क्लिअर. 5 देशाची नाव व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता थोडंसं आपण निर्देशांक बघूया. जागतिक प्रतिभा क्रमवारी. आता निर्देशांकावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, तिथं तुम्हाला भारताचं रँक हे माहीत असणं गरजेचं म्हणजे गरजेचंच आहे. प्रश्न तिथंच विचारला जाऊ राहिला. ठीक आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग. इथं बघा, 64 अर्थव्यवस्थामध्ये भारत 56व्या क्रमांकावर आहे, 56व्या स्थानावर आहे. मुद्दाम हायलाइट केलं बघा, किती भारताचा क्रमांक इथं 56वा आहे. पाठच ठेवा. ठीक आहे. भारताच्या 4 स्थानांनी घसरण झाली मागच्या तुलनेत. म्हणजे 2022 मध्ये आपण किती 52व्या स्थानी होतो, पण तेच 23 मध्ये आपण 56व्या स्थानावर गेलेलो आहे. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स. सेपरेट एक मुद्दा सांगतो काय करायचं. इंडेक्स म्हणजे आपण कोणतं बघतोय,
निर्देशांक कोणता आहे, एका साईडला निर्देशांक लिहायचे, भारताचं क्रमवारी त्यामध्ये लिहून टाकायची आणि रोज रोज बघत राहायचं, कारण ते तसं आपल्या लक्षात राहतच नाही. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स 56वा क्रमांक, 4 स्थानांनी घसरण. ठीक आहे. बघा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट म्हणजे IMD आपण ज्याला म्हणतो, ही क्रमवारी जाहीर करत असते. ठीक आहे. इथं तुम्हाला महत्त्वाचं फक्त रँकिंग आहे, भारताचा क्रमांक किती अंकांनी घसरला किंवा वाढला हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 1 नंबरला ठरल्याप्रमाणे युरोपियन देश असणार. ठीक आहे. 1 नंबरला बघा स्वित्झर्लंड, त्यानंतर लक्झमबर्ग, आइसलँड, बेल्जियम आणि नेदरलँड्स, 5 देश टॉपला आहे. ठीक आहे, टॉप 5. त्यानंतर अमेरिकेचा विचार केला तर 15व्या क्रमांकावर आहे, चायना 41व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. ब्राझील 63 आणि मंगोलिया 64. हे शेवटचे 2 देश आहे, ब्राझील आणि मंगोलिया. आपला क्रमांक कितवा? 56वा. हा 2023चा आहे. ठीक आहे, 2023चा. आणि 52वा होता बघा 2022 मध्ये. एकंदरीत 4 अंकाची यामध्ये घसरण झालेली आहे. किती? 4 अंकाची. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा, 4 अंकाची घसरण. चला नेक्स्ट, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आता इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. इथं टोटल 132 अर्थव्यवस्थेपैकी आपण 40व्या क्रमांकावर आहे. इंडेक्स हे फार वेगवेगळे आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा इंडिया रँक्ड 14th. ठीक आहे, किती? 40वा क्रमांक. वारंवार लिहितोय इथं, तुम्हाला पाठच असलं पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने निर्देशांकांची ही 16वी आवृत्ती 16वी आवृत्ती 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केली. इथं तुम्हाला आवृत्ती सुद्धा विचारल्या जाऊ शकते. ही कितवी आहे? 16वी आवृत्ती. ठीक आहे, 16वी आवृत्ती आणि भारताचं रँकिंग 40व्या क्रमांकावर आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. चला, बाकी एक्स्ट्रा काही फापट बसायला गरजेचं नाही. ते यामध्ये पहिले 5 देश इन केस जर विचारलं गेलं तर माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड असेल, स्वीडन असेल, USA, UK, सिंगापूर, फिनलँड, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क आणि टॉप. ठीक आहे. तसंच लास्टमधले जर 5 बघितले आपण तर गिनी, माली, बुरुंडी, नायजर आणि अंगोला. सहसा इथं प्रश्न आतापर्यंत आलेला नाही. इथं फक्त भारताची रँकिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे माहिती असावं म्हणून सांगतोय. बाकी तुम्हाला भारताची रँकिंग ही माहीत असावी कंपल्सरी, आणि ही आवृत्ती किती होती इंडेक्सची हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, स्वच्छ वायू सर्वेक्षण. इथंच तुम्हाला 100% प्रश्न येणार. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला असंच म्हणताय. हो, मी तेच केलंय. जे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आहे, महत्त्वाचे अहवाल आहे, महत्त्वाचे पुरस्कार आहे, तेच आपण इथं घेतोय. बाकी फार मोठा पापटवा सर आहे हा. ओके. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023. बघा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय केले? CPCB स्वच्छ वायू सर्वेक्षण जारी केले हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर. ठीक आहे, म्हणजे हवेच्या गुणवत्तेच्या आधारावर शहराची क्रमवारी देणारा पर्यावरण व वन हवामान बदल मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. बघा यामध्ये मध्य प्रदेशातील माहिती तंत्रज्ञान IT हब असलेल्या इंदूर शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे तुम्हाला कंपल्सरी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि कोणत्या राज्यातील शहर आहे हे सुद्धा इंदोर. ठीक आहे. यामध्ये बघा 10 लाखापेक्षा जास्त सिटीज जर विचार केला तर इंदोर, आग्रा आणि ठाणे. आपल्या महाराष्ट्रातील एका शहराचं नाव व्यवस्थित लक्षात घ्यायचं, तो म्हणजे ठाणे. इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण ठीक आहे ना, महाराष्ट्रातील पहिला असू शकतो ना. ठीक आहे, इंदोर, आग्रा आणि ठाणे. बघा बाकी मी तुम्हाला टॉप 10 इथं दिले. ही सुद्धा इमेज ही टेलिग्रामला टाकलेली आहे. ठीक आहे, ती तुम्ही बघू शकता. बघा 3 ते 5 लाख दरम्यान, म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या ही 3 ते 5 लाखादरम्यान आहे, त्याचा जर विचार केला तर अमरावती, मोरादाबाद आणि गुंटूर. ठीक आहे, त्यानंतर 3 लाखपेक्षा कमीचा विचार केला तर परवानू, कलाम आणि अंगुल. हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या. इथं जर प्रश्न आला तर चुकायला नको. क्लिअर? ओके. फॉर्च्यून ग्लोबल म्हणजे 500 यादी. आता बघा ही सुद्धा यादी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली, म्हणजे मागच्या ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा आपला राहिला होता म्हणून ॲड केला मी. ठीक आहे. बघा 34वी फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी ही जाहीर करण्यात आली.
8 भारतीय कंपन्यांना या यादीत स्थान देण्यात आलंय. इथं तुम्हाला इथं प्रश्न बनू शकतो की या यादीमध्ये किती भारतीय कंपन्यांना स्थान देण्यात आलंय, तर 8 भारतीय कंपन्यांना. ठीक आहे. बघा, ही 1989 पासून ही यादी जाहीर करण्यात आली, म्हणजे 19 पासून ही जाहीर करण्यात येते. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. यामध्ये बघा, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने 16व्या स्थानी ही झेप घेतलेली आहे. किती? 16व्या स्थानी. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा, इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा तो म्हणजे अमेरिकन कंपनी वॉलमार्टने सलग 10व्या वर्षी यादीत अव्वल स्थान पटकवलंय. म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोणती कंपनी आहे, तर वॉलमार्ट. त्यानंतर सौदीची आरामको, स्टेट ग्रिड ही चायनीज कंपनी आहे. त्यानंतर ॲमेझॉन आहे बघा, आणि 5 नंबरला आहे चायना नॅशनल पेट्रोलियम, ही सुद्धा चायनाची आहे. क्लिअर. वॉलमार्ट, आरामको, स्टेट ग्रिड, ॲमेझॉन आणि चायना नॅशनल पेट्रोलियम या टॉप 5 कंपनीज आहे ऑल वर्ल्डमध्ये. त्यानंतर भारतीय कंपन्या जर विचार केला तर फर्स्ट आहे बघा रिलायन्स इंडस्ट्रीज 88. ओके, 88. 1 सेकंड. हो, 16व्याने 88व्या स्थानावर आहे. हा मुद्दा इथं क्लिअर ठेवा. ठीक आहे. 88व्या स्थानावर कोण आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि भारतातील ती पहिली आहे, म्हणजे टॉप फर्स्ट असेल. त्यानंतर क्रमांक लागतो बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC 94. नंतर LIC भारतीय विमा महामंडळ 107. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. याची सुद्धा इन डिटेल पहिल्या 8 कंपन्या कोणत्या लगेच टाकून देतो. ठीक आहे, PDF मध्ये. चला, आता फर्स्ट पार्ट आपला इथं कंप्लीट झालाय. आपण याचं सेकंड पार्ट सुद्धा घेणार, मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे, लगेच तुम्हाला याचं सेकंड पार्ट हे अवेलेबल होईल. हो, ठीक आहे. हा बघा, थांबू आपण इथे. सेकंड पार्ट लगेच अवेलेबल होईल. हो, त्याच्या खाली असेल लिंकमध्ये. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.